तो युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. नेक्स्ट जो काय आपण डिव्हाइस स्टडी करणार आहे आजच्या लेक्चरला तो डिव्हाइस आहे युनि जंक्शन ट्रान्झिस्टर्स. ओके, एक मिनिट. युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. UJT PUT सगळ्यांना समजलंय का? जे काल लेक्चरला अब्सेंट होते कारण आफ्टरनून लेक्चरला खूप जण अब्सेंट होते त्यामुळे त्यांना आपण रिपीट करणार नाहीये. त्यामुळे आपण जे कोण लेक्चर त्यांना UJT. आता UJT हा जो काही डिव्हाइस आहे युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. युनि जंक्शन ट्रान्झिस्टर्स म्हणजे त्याच्या नावातच ते इंडिकेट केलेलं आहे की इट हॅज ओनली वन जंक्शन. युनि जंक्शन, इट हॅज ओनली वन जंक्शन. आता जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर याला दोन बेस टर्मिनल्स आहेत, बेस 1 and बेस 2 and थर्ड टर्मिनल इज इमिटर टर्मिनल. ओके, इट हॅज two base terminals, base 1, base 2 and one is the emitter terminal. Okay, आता हे जे काय मिडल आहे इट इज अ N टाइप हाय रेझिस्टिव्ह सिलिकॉन स्लॅब. म्हणजे हे सिलिकॉन मटेरियल आहे, N टाइपचं हाय रेझिस्टिव्ह सिलिकॉन मटेरियल आहे. दिस इज द AL रॉड म्हणजे अल्युमिनियमचा रॉड आहे. दिस इज द अल्युमिनियम रॉड. आता हे अल्युमिनियम आणि हे N टाइप मटेरियल ज्या ठिकाणी कनेक्ट केलं आहे दिस इज द PN जंक्शन. एकच जंक्शन आहे ज्यामध्ये फक्त एक जंक्शन आहे. these two are the base terminals, ohmic base resistance. म्हणजे these two are the base terminals, base 1 base 2. आणि ह्या दोन्हीला तुम्ही एक्सटर्नल सप्लाय कनेक्ट करू शकता. VB या दोन्हीला तुम्ही एक्सटर्नल सप्लाय कनेक्ट करू शकता. ओके, दिस इज द कन्स्ट्रक्शन. दिस इज द N टाइप मटेरियल सिलिकॉन मटेरियल. दिस इज N टाइप सिलिकॉन मटेरियल. दिस इज द अल्युमिनियम रॉड. म्हणजे हे N टाइप मटेरियलला अल्युमिनियम रॉड कनेक्टेड आहे. आणि दिस ज्या ठिकाणी ते कनेक्टेड आहे ज्या ठिकाणी ते जंक्शन्स आहे ते जंक्शन इज अ PN जंक्शन. अल्युमिनियम इज द P टाइप मटेरियल, दिस इज N टाइप सिलिकॉन मटेरियल. these two materials ज्या ठिकाणी कनेक्टेड केलेले आहेत दिस इज द PN जंक्शन. आणि अल्युमिनियम रॉडचं जे काही टर्मिनल आहे ते इमिटर टर्मिनल आहे. आणि हे जे काही दोन ओहमिक रेजिस्टन्स आहेत बेस रेजिस्टन्स दिस इज द बेस टर्मिनल्स. आणि ह्या दोन्ही बेस टर्मिनलला तुम्ही एक्सटर्नल सप्लाय कनेक्ट करू शकता. VBB असं नाव असेल त्याचं. ओके, आता याचं जे काय सिम्बॉल आहे तो सिम्बॉल असा आहे, FET सारखाच आहे. त्याचं सिम्बॉल बघा कसं आहे. एक अशी स्ट्रेट लाईन आहे, हे असं आहे. आणि हे जे काय आहे ते असं क्रॉस आहे. इथं जर बघितलं तुम्ही तर ते थोडस असं क्रॉस आहे. याच्यामध्ये जर आपण ड्रॉ करायचं म्हणलं तर असं क्रॉस आहे थोडस इथं. UJT. आणि FET कसा असते काय, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. FET माहित आहे ना तुम्हाला, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर स्ट्रेट असते असं, हे असं स्ट्रेट. आणि FET ची काही टर्मिनल असतात ते ड्रेन गेट सोर्स असे असतात, ड्रेन गेट सोर्स. पण UJT ची टर्मिनल्स कुठले आहेत, बेस 2 बेस 1 and emitter. These are the terminals. These are the terminals. हा आहे आपला सिम्बॉल कशाचा, UJT. This is the symbol of UJT. आले का लक्षात UJT सिम्बॉल त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे ते आपण खाली डिटेल मध्ये बघणारच आहे. पण डायग्रामॅटिकली समजलाय का?
हो सर. गर्ल्स मध्ये हो सर. तर ते ओहमिक काय आहे? कुठला? वर डायग्राम मध्ये ओहमिक आहे ना काय? हा एक मिनिट. ओहमिक बेस रेजिस्टन्स हे जे काही टर्मिनल्स आहे ना ब्लॅक कलर न दाखवलेला आहे ते ओहमिक. आता ओहम कशासाठी असतो? ओहम हे कशासाठी आपण इंडिकेट करतो? हे साइन कशासाठी सिम्बॉल असते? कशासाठी आपण यूज करतो? ओहम कशाचं युनिट आहे? डिस्टन्स. ते ओहमिक बेस रेजिस्टन्स म्हणजे इथे त्याला नाव दिलंय असं की काय रेजिस्टन्स क्रिएट होणार आहे. हे जे बेसला टर्मिनल्स आहेत त्याला ओहमिक बेस असं नाव दिलंय. ओहमिक बेस मग त्याची रेजिस्टिव्हिटी जास्त आहे त्याची. ते लक्षात, ह्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी जास्त आहे म्हणून ओहमिक बेस रेजिस्टन्स असं नाव दिलंय त्याला. म्हणजे असं मटेरियल आहे ते प्रकारचे, म्हणजे सिलिकॉनच मटेरियल आहे पण त्याची रेजिस्टिव्हिटी काय आहे? जास्त आहे. अलग लक्षात, म्हणून त्याला ओहमिक बेस रेजिस्टन्स असं म्हटलं. असं काय रजिस्टर कनेक्ट केलेलं नाहीये तिथं. अलग लक्षात, की जे मटेरियल आहे त्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी जास्त आहे. अलग लक्षात. येस सर. आता हे इक्विव्हॅलंट सर्किट आहे. म्हणजे जर आपल्याला जर युजेटी जर फॉर्म करायचं असेल तर त्याचं इक्विव्हॅलंट सर्किट कसं असेल ते इक्विव्हॅलंट सर्किट इथं दिलंय बघा. काय इमिटरला इथे एक डायोड आहे. हा डायोड आहे. त्या डायोडच्या दोन्ही साईडला दोन रेजिस्टर आहेत, RB1 RB2. RB1 हा व्हेरिएबल रेजिस्टर आहे. RB2 हा फिक्स्ड रेजिस्टर आहे. ओके. जे डायोडचे अक्रॉस व्होल्टेज असेल त्याला व्हीडी डायोड व्होल्टेज असं असेल. इमिटरचं व्होल्टेज व्हीई ने इंडिकेट केलेलं असेल. RB2 चे अक्रॉस व्होल्टेज VB2 असं VRB2 असं इंडिकेट केलेलं असेल आणि रेजिस्टर 1 चे RB1 चे अक्रॉस व्होल्टेज VRB1 असा इंडिकेट केलेला असेल. ओके. आता हा आरबीबी म्हणून एक कन्सेप्ट आहे. आरबीबी म्हणजे काय? इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. ह्या दोन्हीचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कधी? ज्यावेळेस इमिटरला सप्लाय अप्लाय केलेला नसेल त्यावेळेस. इथे दिले का? आरबीबी इज इक्वल टू RB1 प्लस RB2 इथे दिलंय बघा. ह्या दोन्हीचा जो काही रेजिस्टन्स आहे आरबीबी इज इक्वल टू RB1 प्लस RB2 कधी? हे कधी असेल बघा. RB1 इज इक्वल टू RBB इज इक्वल टू RB1 प्लस RB2 म्हणजे हे सिरीज मध्ये असेल तर आपण असं घेतो. रेजिस्टर दोन टू रेजिस्टर्स आर सिरीज, त्यावेळेस आपण काय करतो? रेजिस्टन्सची ऍडिशन करतो. आता तुम्ही म्हणाल कालचं सर्किट दिलं होतं त्यात सर असं कनेक्शन असेल तर तुम्ही पॅरलल म्हटला होता, बरोबर आहे की नाही? इथे बघा कसं आहे, इथे एक रेजिस्टर आहे, इथे एक रेजिस्टर आहे. ओके. आणि इथे एक डायोड कनेक्ट केलेला आहे. इथं हे आपलं असं सर्किट आहे. काल आपण असंच सर्किट बघितलं होतं. ही दोन रेजिस्टर्स आपण त्यावेळेस काय घेतलं होतं? पॅरलल घेतले होते. ओके. आता मी एक टर्म्स इथे इंडिकेट करतोय. इमिटर करंट, इमिटर एक असेल, इथं बेस 2 असेल आणि इथं बेस 1 आहे. हा इथं बेस 1 आहे. ओके. हा 1 रेजिस्टर आहे आणि हा दुसरा आहे. हा सेकंड आहे आणि हा फर्स्ट आहे. ओके. आता मी काय म्हणतोय, ह्या दोन्हीचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आरबीबी ह्या दोन्हीची ऍडिशन म्हणजे 1 प्लस 2 ची ऍडिशन म्हणजे RB1 प्लस RB2 ची ऍडिशन हे कधी असते? जर हे दोन रेजिस्टर सिरीज असेल त्यावेळेस. पण मी कधी सिरीज मध्ये आहेत म्हणतोय? इफ इमिटर इज नॉट अप्लाय. इमिटरला ज्यावेळेस सप्लाय अप्लाय नसेल त्यावेळेस हे दोन्ही सिरीज मध्ये असतील. कारण इथं जर सप्लाय नसेल ह्या टर्मिनल कडून तर हे तुमचं सिरीज मध्ये असणार आहे. आणि ह्या इमिटरला ज्यावेळेस तुम्ही सप्लाय अप्लाय कराल त्यावेळेस ही RB1 आणि RB2 दिस टू आर द पॅरलल. येते का लक्षात मी काय सांगतोय? हो सर. हो सर. हे सिरीज मध्ये कधी असणार आहे? इमिटरला सप्लाय अप्लाय केलेलं नसेल त्यावेळेस दिस टू रेजिस्टर्स आर इन सिरीज. कारण इकडून जर सप्लाय अप्लाय केलं नसेल तर याचा काहीच इफेक्ट नसणार आहे. आणि हे दोन्ही पॅरलल कधी असणार आहेत? ज्यावेळेस तुम्ही इमिटरला सप्लाय अप्लाय कराल त्यावेळेस दिस टू रेजिस्टर्स आर द पॅरलल रेजिस्टर्स. आता हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय आहे ते आपल्याला एक्सप्लेनेशन मध्ये बघायचं आहे. T इज ग्रेटर दॅन RB1 त्यावेळेस ऑन असेल. कधी फी इज इक्वल टू इटा. इटा काय आहे? इटा साइन आहे. इटा काय आहे? असं इटा इंटू VBB हे काय आहे आपल्याला खाली बघायचं आहे. ओके. इक्वेशन आपल्याला बघायचं आहे की इक्वेशन कसं येत आहे.
बघा त्याच्यामध्ये काय व्होल्टेज अक्रॉस VRB1 इज इक्वल टू RB1 डिवायडेड बाय RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2 इंटू VBB. आता हे इक्वेशन कुठून आले हो? हे इक्वेशन कुठून आले कोण सांगू शकता का मला? वरची एक सर्किट डायग्राम आहे, या सर्किट डायग्राम वरती आणि याचा इक्वेशनचा काय संबंध आहे कोण सांगू शकता? काल आपण बघितले असंच एक इक्वेशन. बघितले का असंच इक्वेशन आपण? इफ टू रेजिस्टर्स आर इन पॅरलल, जर दोन रेजिस्टर पॅरलल मध्ये असतील आणि त्यातल्या एका रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला काढायचं असेल, त्याचा काय फॉर्म्युला होतो? मी काल सांगितलं होतं बघा. फॉर्म्युला काय होता? Opposite resistance upon sum of resistance into total voltage. टोटल व्होल्टेज. मग एकतीस केलंय बघा, अपोजिट रेजिस्टन्स डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ टू रेजिस्टन्स अँड इनटू मल्टिप्लिकेशन. आले का लक्षात? तीच केले, अपोजिट रेजिस्टन्स RB1 डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ दिस टू रेजिस्टन्स इनटू VBB अप्लाइड व्होल्टेज. आले का लक्षात? हो सर. हो सर. फॉर्म्युला लक्षात आला का हा फॉर्म्युला? आता हे RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2 हे जे काही इक्वेशन हे जे आहे की नाही, ह्यालाच इटा असं नाव दिलेलं आहे, इटा असं म्हटलेलं आहे. आणि दिस इज द पुढे त्याला एक टर्म इंडिकेट केलेली आहे, पुढे आहे आपल्या ह्याच्यामध्ये एक नाव दिलंय. आता ही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता हे कसं येते ते आपल्याला बघायचं बरं का, खाली एक्सप्लेनेशन मध्ये दिलंय हे सगळं काय आहे, कसं आहे, इटा काय आहे. तर हे जे काय RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2 याला इटा असं नाव दिलेलं आहे. इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो असं म्हणायचं त्याला, इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो असं त्याला म्हणतात इटाला. इटा हे वेगळं काय नसून ही जी काय RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2 ही जी काही टर्म आहे त्याला इटा असं इंडिकेट केलंय त्याला. इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो असं त्याचं नाव आहे, इंटू VBB ऍज इट इज आहे. आता हे कॅरेक्टरिस्टिक्स, आता ही कॅरेक्टरिस्टिक्स महत्वाची आहे. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये अदर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये एक बेसिक चेंज आहे बघा. तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये जर येत असेल तर बघा, आतापर्यंत जे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या त्याच्यामध्ये आणि ह्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये एक चेंज आहे. काय बेसिक चेंज काय असेल तुमच्या ऑब्झर्वेशन बघा काय आहे? आतापर्यंत जे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघत होतो त्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये एक्स ऍक्सिस वरती काय घेत होतो आणि वाय ऍक्सिस वरती काय घेत होतो? एक्स ऍक्सिस वरती व्होल्टेज आणि वाय ऍक्सिस वरती करंट घेतो. करंट घेत होतो. तर ते उलट केलंय. एक्स ऍक्सिस वरती करंट घेतलाय आणि वाय ऍक्सिस वरती व्होल्टेज घेतलंय. आलं का लक्षात? एक्स ऍक्सिस वरती करंट घेतलेला आहे आणि वाय ऍक्सिस वरती व्होल्टेज घेतलेला आहे. ओके. आता ह्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते तीन पार्ट मध्ये डिवाइडेड आहे. एक कट ऑफ रिजन, दुसरी सॅच्युरेशन रिजन. आता सॅच्युरेशन रिजन कुठं आहे बघा, हे जे काही व्हॅल्यू पॉइंट आहे, व्हॅल्यू पॉइंटच्या पुढचा आहे तो सॅच्युरेशन रिजन आहे. आता हा व्हॅल्यू पॉइंट म्हणजे काय तेही आपल्याला बघायचं आहे. ते कॅरेक्टरिस्टिक्सचे वेगळे एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि ह्यातून निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन, जो कट ऑफ रिजन आणि व्हॅल्यू सॅच्युरेशन रिजन दोन्हीच्या मिडलचा जो काय आहे तो निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन आहे. निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन हे सगळं खाली आपल्याला याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. हे IP म्हणजे पीक करंट आणि दिस इज द पीक व्होल्टेज. पीक व्होल्टेज म्हणजे काय आणि पीक करंट म्हणजे काय हे आपल्याला फक्त त्याचं आपल्याला दिसतंय ते फक्त सांगितलं की जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे इट इज डिवायडेड इनटू द थ्री पार्ट्स. एक कट ऑफ रिजन, एक निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन, लास्ट वन इज द सॅच्युरेशन रिजन. ओके.
ते एक्सप्लेनेशन मध्ये बघू ते आपल्याला कसं त्याचं एक्सप्लेनेशन आहे. आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय दिलंय बघा, द युजेटी इज द 3 टर्मिनल डिव्हाइस हॅव्हिंग अ बेसिक कन्स्ट्रक्शन. म्हणजे डायग्राम मध्ये वरती दाखवलेलं आहे त्याचं कन्स्ट्रक्शन. त्याला 3 टर्मिनल्स आहेत. A slab of lightly doped N-type silicon material is used as a substrate and 2 base contacts are attached to both ends. ह्या पॉइंट मध्ये काय सांगितलं, a slab of lightly doped. Lightly doped म्हणजे काय हो? आपण डोपिंग मी एकदा सांगितलं होतं तुम्हाला कन्सेप्ट SCR मध्ये. डोपिंग काय असतंय, काय असतं, व्हॉट इज मीन बाय डोपिंग? ऍडिंग इम्प्युरिटी. ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी. Adding impurity. ऍडिंग इम्प्युरिटीज म्हणजे लाईटली डोप्ड. लाईटली डोप्ड म्हणजे किती मॅक्सिमम इम्प्युरिटीज ऍड करणार आहे का मिनिमम इम्प्युरिटीज ऍड करणार आहे? मिनिमम मिनिमम इम्प्युरिटीज, बरोबर. A slab of lightly doped N-type silicon material is used as a substrate. Substrate काय असते? What is meant by substrate? सबस्ट्रेट काय असते? हे एक एन टाइप सबस्ट्रेट म्हणून आधी कुठतरी एका कन्स्ट्रक्शन मध्ये आलं होतं बघा, त्यावेळेस मी सांगितलं होतं सबस्ट्रेट काय असतं. व्हॉट इज मीन बाय सबस्ट्रेट? सबस्ट्रेट काय असते? इट इज अ पीस ऑफ मटेरियल. एक मटेरियलचा पीस असतो की ते त्याला सबस्ट्रेट म्हणतो आपण. मी सांगितलंय बघा, ह्याच्या आधी पण तिथं झालंय ते सबस्ट्रेट. मी सांगितलं तुम्हाला, डोपिंग पण सांगितलं होतं. ते त्याच ह्याच्यात सबस्ट्रेट पण सांगितलं होतं. त्याची डोपिंग वगैरे सांगितलं होतं, त्याच वेळेस सबस्ट्रेट ही कन्सेप्ट आली होती. सबस्ट्रेट म्हणजे काय? इट इज अ पीस ऑफ मटेरियल. म्हणजे एखाद्या मटेरियलचा पीस असतो तर त्याला आपण सबस्ट्रेट असं म्हणू शकतो. ओके, म्हणजे काय, जे काय लाईटली डोप्ड एन टाइप मटेरियल आहे आणि तेच ऍज अ सबस्ट्रेट म्हणून घ्यायचं आपल्याला. एक मटेरियल आपण एन टाइपचं सिलिकॉनचं मटेरियल घेतले, त्यालाच आपण काय केलंय, अँड 2 बेस कॉन्टॅक्ट्स आर अटॅच्ड टू बोथ एंड्स. त्या जे काही मटेरियल्स घेतले किंवा तो जो काय सबस्ट्रेट घेतलाय आपण सिलिकॉनचा, एन टाइप सिलिकॉन मटेरियलचा, त्या मटेरियलच्या दोन्ही एंडला आपण काय केलंय, बेस कॉन्टॅक्ट्स ऍड केलेले आहे किंवा अटॅच केलेले आहे. मग काय सांगितलं ह्या पॉइंट मध्ये, एक एन टाइप सिलिकॉन मटेरियल घेतले, इट इज अ लाईटली डोप्ड मटेरियल. इट इज अ लाईटली डोप्ड मटेरियल. ते ऍज अ सबस्ट्रेट म्हणून घेतले, युज्ड ऍज अ सबस्ट्रेट. त्या सबस्ट्रेटलाच आपण काय केले, दोन्ही एंड्सला, त्या सबस्ट्रेटच्या दोन्ही एंड्सला आपण बेस कॉन्टॅक्ट्स अटॅच केलेले आहेत. समजले? हो सर. ओके, आता खाली काय सांगितलंय, दिस टर्मिनल्स आर कॉल्ड ऍज बेस 1 आणि बेस 2 टर्मिनल. म्हणजे ते जे काय दोन मटेरियल्स आपण दोन कॉन्टॅक्ट्स ऍड केलेले आहेत, बेस कॉन्टॅक्ट, त्यालाच बेस 1 आणि बेस 2 असं म्हटलेलं आहे. ओके, these terminals are called as the base 1 and base 2 terminals of UJT. And aluminum rod is connected to opposite surface of N-type substrate. तो जो काही N-typeचा सबस्ट्रेट आहे त्याच्या अपोजिट साइडला, म्हणजे ज्या साइडला आपले बेस कनेक्टेड आहे त्याच्या अपोजिट साइडला आपण N-type अल्युमिनियम रॉड कनेक्ट केलेला आहे. आपण काय केला, अल्युमिनियमचा रॉड कनेक्ट केलेला आहे. ओके, सांगितले, aluminum rod is connected to the opposite surface of N-type substrate to form an emitter. म्हणजे इमिटर टर्मिनल जे आहे ते आपलं अल्युमिनियम रॉडचं जे काही टर्मिनल आहे, दिस इज द अल्युमिनियम रॉड. समजले? म्हणजे ह्या पॉइंट मध्ये काय सांगितलंय बघा, जो एन टाइप सबस्ट्रेट आहे आपला किंवा एन टाइप सिलिकॉन मटेरियल आहे, त्या मटेरियलच्या एका साइडच्या दोन्ही एंड्सला आपण बेस कनेक्ट केलेला आहे, बेस कॉन्टॅक्ट्स. आणि त्या बेस कॉन्टॅक्टच्या एक्झॅक्टली अपोजिट आपण काय केलंय, तर अल्युमिनियम रॉड कनेक्ट केलाय. आणि दिस अल्युमिनियम रॉड इज, म्हणजे तो अल्युमिनियम रॉड म्हणजेच काय असणार आहे, आपला इमिटर टर्मिनल असणार. समजले? हो सर. ओके, इथं जर वरती आपण कन्स्ट्रक्शन बघितलं, त्या कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, आपला एन टाइप सबस्ट्रेट आहे हा, त्याच्या ह्या दोन्ही एंडला बेस कनेक्ट केलेला आहे. एक्झॅक्टली अपोजिट काय केले, अल्युमिनियम रॉड कनेक्ट केला, आणि तुमचं इमिटर टर्मिनल असणार आहे. हे जे काय दोन कॉन्टॅक्ट्स आहेत, these are the two base contacts.
This aluminum rod forms the only PN junction of the device with the N-type silicon slab. म्हणजे काय, हे जे काय अल्युमिनियम रॉड आहे बघा, तुम्ही मगाशी पण तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी अल्युमिनियम रॉड एन टाइप मटेरियलला कनेक्ट केलेला आहे, दिस विल फॉर्म द पीएन जंक्शन. एकच ओनली वन पीएन जंक्शन फॉर्म करतोय. दिस अल्युमिनियम रॉड फॉर्म द पीएन जंक्शन. कुठं, ज्या ठिकाणी एन टाइप मटेरियल कनेक्ट केलेलं आहे त्या ठिकाणी दिस अल्युमिनियम रॉड फॉर्म द पीएन जंक्शन. आले का लक्षात? समजलंय का पीएन जंक्शन कुठं फॉर्म होत आहे ते? दिस अल्युमिनियम रॉड फॉर्म्स द ओनली पीएन जंक्शन ऑफ द डिव्हाइस विथ द एन टाइप सिलिकॉन स्लॅब. म्हणजे ज्या ठिकाणी पीएन जंक्शन आपलं, ज्या ठिकाणी आपण अल्युमिनियम रॉड एन टाइप मटेरियलला कनेक्ट केलेला आहे, एन टाइप सिलिकॉन मटेरियलला, त्या ठिकाणी पीएन जंक्शन फॉर्म होते. त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही पीएन जंक्शन फॉर्म होत नाही. दिस इज कॉल्ड एज अ युनि जंक्शन डिव्हाइस. त्याच्यामुळे त्याला युनि जंक्शन डिव्हाइस म्हटलेलं आहे. युनि जंक्शन म्हणजे ओनली वन जंक्शन, युनि जंक्शन. Okay, that's why this device is called as the uni junction device, as there is only one junction present. त्याच्यामध्ये फक्त एकच जंक्शन प्रेझेंट आहे. आता त्याला दुसरंही नाव आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द डिओ बेस्ड डायोड, म्हणजे डबल बेस डायोड असंही त्याला आपण म्हणू शकतो. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ टू बेस कॉन्टॅक्ट, दोन बेस कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्याला ड्युअल बेस और डबल बेस डायोड्स असंही तुम्ही म्हणू शकता. तर सिम्बॉल आपल्याला बघितलाय, ते सिम्बॉल द एरो हेड पॉइंट टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. त्याचे जे काय एरो आहे बघा, याच्यामध्ये जो काय एरो दाखवलाय ना त्याचा, बघा हा जो काय एरो दाखवलाय, ते एरो काय इंडिकेट करतोय, तर तुमच्या करंटचे डायरेक्शन इंडिकेट करतो. कुठून कुठं तुमचा करंट फ्लो होणार, डायरेक्शन ऑफ करंट. केलं, डायरेक्शन ऑफ करंट. दिस विल इंडिकेट द एरो विल इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट. Direction of conventional current flow when UJT is forward bias and conducting state. म्हणजे ज्यावेळेस UJT तुमचा फॉरवर्ड बायस मध्ये असेल किंवा कंडक्टिंग मोड मध्ये असेल किंवा कंडक्टिंग स्टेज मध्ये असेल, त्यावेळेस त्या करंटचे डायरेक्शन काय असेल, दिस विल इंडिकेट बाय द एरो. दिस विल इंडिकेट बाय द एरो. समजलंय का इथपर्यंत? इथपर्यंत काय डाऊट आहे का कोणाला? आवाज येतोय ना? आवाज येतोय का? हो सर. समजलंय का? रिपीट करायचंय जे काय झालंय ते? हॅलो, कळत नाही तुमचं? तुम्ही काय बोलताय ते ऐकायला येत नाहीये. गर्ल्स मध्ये समजलंय का? हो सर, समजलं. हो सर. बॉयज? हो सर. सर ओके. आता इक्विव्हॅलेंट सर्किट मध्ये काय, इट शोज टू रेजिस्टन्स RB1 and RB2 and the diode which represent the junction. आणि जे काही इक्विव्हॅलेंट सर्किट आहे, आता इक्विव्हॅलेंट सर्किट आता खाली हे काढताना तुम्हाला इक्विव्हॅलेंट सर्किट दाखवतो मी. आता जे काही इक्विव्हॅलेंट सर्किट आहे त्याच्यामध्ये काय, दोन रेजिस्टन्स आहेत आणि एक डायोड आहे. डायोड कशासाठी, तर जंक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी तर डायोड दाखवलेला आहे इक्विव्हॅलेंट सर्किट मध्ये. The interbase resistance RBB is the resistance between the terminal B1 and B2 at a zero emitter current. मी तुम्हाला म्हटलं होतं की RBB म्हणजे काय, तर त्या दोन ऍडिशन आहे RB1 आणि RB2 ची. कधी? ऍट झिरो इमिटर करंट. ज्यावेळेस तुमचा इमिटर करंट झिरो असेल त्यावेळेस तुम्ही त्याची ऍडिशन करू शकता, कारण इट विल ऍक्ट ऍज अ सिरीज कनेक्शन. सिरीज म्हणून ऍक्ट होते. पण ज्यावेळेस तुम्ही इमिटरला करंट अप्लाय कराल त्यावेळेस ते ऍक्ट ऍज अ पॅरलल. त्यावेळेस ते ऍक्ट ऍज अ पॅरलल. आता इथे काय सांगितलंय, फ्रॉम द इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ UJT, फ्रॉम द इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ UJT, व्होल्टेज अक्रॉस RB1 is
RB1 VRB1 is equal to RB1 divided by RB1 plus RB2 into VBB. आता इथे एक पॉइंट काय आहे, RB1 व्होल्टेज अक्रॉस RB1 चं कॅल्क्युलेट करतोय, तर अपोजिट रेजिस्टन्स RB1 यायला नाही पाहिजे. एक मिनिट, आपली जे काही पाठीमागचं सर्किट आहे त्याच्यामध्ये बघू आपण कसं केलंय. इथं आहे त्यामध्ये गेट व्होल्टेज R3 divided by R2 plus R3. Gate R2 divided R3 divided by R2 plus R3. R3 divided by R2 plus R3 तास दिले. Gate कालच मी सांगितलं होतं नाही, ते अपोजिट रेजिस्टन्स नाहीये. तिथे माझी मिस्टेक झाली होती की अपोजिट रेजिस्टर नाहीये, तो ज्या रजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचा आहे, तर तो म्हणजे दोन्ही रेजिस्टर कनेक्टेड आहेत, पण जे गेटला व्होल्टेज अप्लाय होणार आहे तरी आरतीचा अप्लाय होणार. बोला काय प्रॉब्लेम आहे? साऊंड ब्रेक होतोय सर. ब्रेक होतोय का? हो सर. हो सर. ओके, आता येतोय? हा सर, येतोय आता. ब्रेक झाला तर सांगा मध्ये, बरं का? मध्येच ब्रेक झाला तर सांगा. ओके, काल जे मी फॉर्म्युला सांगितलं होतं त्याच्यामध्ये एक करेक्शन करा. तो अपोजिट रेजिस्टन्स नाहीये, तोच रेजिस्टर घ्यायचा, त्याच्या अपोजिट रेजिस्टर घ्यायचा नाहीये, ते लक्षात. म्हणजे ज्या रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचा आहे तो रेजिस्टर डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ दिस टू रेजिस्टर, ते लक्षात. म्हणजे काय येईल आपल्याला इथं बघितलं तर गेटसाठी आपण R3 च्या अक्रॉस व्होल्टेज अप्लाय करणार आहे, कारण हा R2 रेजिस्टर आपला सर्किटच्या बाहेर आहे. तिथं म्हणजे ग्राउंड आणि ही व्होल्टेज, म्हणजे कारण निगेटिव्ह आणि ही व्होल्टेज ह्याच्यामध्ये हे येत आहे, ह्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन सिग्नल मिळत आहेत. R2 ला पॉझिटिव्ह निगेटिव्ह मिळत नाहीये, ते लक्षात. त्याच्यामुळं हा R3 च्या अक्रॉस व्होल्टेज गेटला जाणार आहे, R3 च्या अक्रॉस. त्याच्यामुळं काय येणार आहे, R3 मी सांगितलेलं त्याच्यामध्ये करेक्शन कालच्या ह्याच्यात, काल सांगितलेलं फॉर्म्युल्यामध्ये करेक्शन करायचं. आपण अपोजिट रेजिस्टर सांगितलं होता, त्याच्याऐवजी तोच रेजिस्टर घ्यायचा आहे. ज्या रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचा आहे तोच रेजिस्टर घ्यायचा. म्हणजे इथं R3 च्या अक्रॉस व्होल्टेज काढायचा आहे, म्हणजे R3 डिवायडेड बाय R2 प्लस R3. बाकीचे सेमच आहे, फक्त अपोजिट रेजिस्टर घ्यायच्या ऐवजी ज्या रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचा आहे तोच रेजिस्टर घ्यायचा. ओके, आले का लक्षात? हो सर. तेच फॉर्म्युला तिथे यूज केलेला आहे, सेम तेच येत बघा, त्याच्यामध्ये सेम तेच यूज केलेला आहे. हा, काय सांगितलं, इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ युजीटी अक्रॉस RB1 काढायचा आहे. म्हणजे VRB1 इज इक्वल टू RB1 डिवायडेड बाय, म्हणजे ज्या रेजिस्टर अक्रॉस व्होल्टेज काढायचा आहे तो डिवायडेड बाय त्या दोन रेजिस्टरची ऍडिशन, RB1 प्लस RB2 इंटू अप्लाइड व्होल्टेज. VDB इज द अप्लाइड व्होल्टेज. जर तुम्ही इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम बघितली त्याच्यामध्ये बघा, VDB इज द अप्लाइड व्होल्टेज. VDB काय केलंय याच्यामध्ये, अप्लाइड व्होल्टेज आहे. म्हणजे RB1 च्या अक्रॉस व्होल्टेज काढायचं आहे, RB1 डिवायडेड बाय RB1 प्लस RB2 इंटू VBB. आले लक्षात? सर VBB म्हणजे टोटल व्होल्टेज का? हा, VBB इज द अप्लाइड व्होल्टेज. त्या दोन्ही रेजिस्टरला जे काय पॅरलल जे अप्लाइड व्होल्टेज आहे, दिस इज युअर टोटल, म्हणजे त्या सर्किटला अप्लाय केलेलं टोटल व्होल्टेज.
आले लक्षात? हो सर. ओके. आता काय केलं ह्याच्यामध्येच फक्त हे जे काय पूर्ण आहे RB1 डिवायडेड बाय RB1 ही जी काय पूर्ण टर्म आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे तर इटा असं म्हटलेलं आहे. इटा म्हणजे काय आहे बघा, इटा इज कॉल्ड ॲज इंट्रेन्सिक स्टँड ऑफ रेशो. इटालाच काय म्हणायचं? इंट्रेन्सिक स्टँड ऑफ रेशो. आले का लक्षात? इटा इज कॉल्ड ॲज इंट्रेन्सिक स्टँड ऑफ रेशो. Eta is called as intrinsic stand of ratio. आता बघा इटा इज इक्वल टू, मी सांगितलं तुम्हाला की हे म्हणजेच इटा आहे. RB1 डिवाइडेड बाय RB1 प्लस RB2 और RB1 डिवाइडेड बाय RBB. हे RBB कुठून आलो? टोटल व्होल्टेज. RBB व्होल्टेज आहे का ते? RBB म्हणजे RB1 प्लस RB2 म्हणजे RBB. इक्विव्हॅलंट इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे. बघा इथं दिलंय RBB इज इक्वल टू RB1 प्लस RB2. हे लक्षात? त्यामुळे ते RB1 प्लस RB2 च्या ठिकाणी पुट केलंय. ते इथं RB1 प्लस RB2 आहे ना, त्या ठिकाणी RBB हे पुट केले आहे. आले का लक्षात? समजले का कन्स्ट्रक्शन इथपर्यंत? हो सर. ओके. आता वर्किंग ऑफ युजेटीचं वर्किंग कसं आहे? आता इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम जे आहे त्यालाच रेफर करायचं. रेफर टू इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम ॲज अ इमिटर व्होल्टेज फी इज ग्रेटर दॅन, म्हणजे ही जो काय फॉर्म्युला आहे इटा VBB प्लस VD. आता एक मिनिट, इथं आपण डायग्रामच ड्रॉ करू. हे इमिटर टर्मिनल आहे. हे डायोड आहे त्याच्या अक्रॉस व्होल्टेज VD असेल. डायोडच्या अक्रॉस व्होल्टेज VD असेल. RB1 असेल, नाही RB2 आहे. RB2 आहे, RB1 आहे. आता हा व्हेरिएबल रेजिस्टर आहे. हा बेस 1, हा बेस 2 आहे. दिस इज अ बेस 1, दिस इज द बेस 1. असं ते डायग्राम आहे. ओके. आता जे आपण इक्वेशन फाइंड आउट केले ते इक्वेशन काय आलंय हो? इटा इंटू काय आलंय? VBB आलंय ना, बरोबर आहे का? हो इटा इंटू VBB. इटा इंटू VBB. ओके. आता काय सांगितलंय बघा, रेफर टू इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम ॲज द इमिटर व्होल्टेज फी, म्हणजे इथं अप्लाय केलेलं व्होल्टेज फी, हे जे काय व्होल्टेज आहे इथलं ते फी ही व्होल्टेज इज ग्रेटर दॅन इटा इंटू VBB प्लस VD. प्लस VD म्हणजे काय? डायोड व्होल्टेज. ह्याच्यामध्ये ऍड केलेलं व्होल्टेज VD. म्हणजे ह्या इक्वेशनच्या पेक्षा जर जास्त असेल, म्हणजे ह्या व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल, इटा इंटू VBB प्लस VD, त्याच्यापेक्षा जर तुमचं इमिटर व्होल्टेज जास्त असेल, then UJT is forward bias and emitter current will start flowing. म्हणजे कधी इमिटर करंट फ्लो होणार आहे किंवा कधी तुमचा UJT टर्न ऑन असणार आहे, then emitter current is greater than इटा इंटू VB प्लस VD. येते लक्षात? इटा इंटू VB प्लस VD ह्याची जी काय व्हॅल्यू येणार आहे त्या व्हॅल्यू पेक्षा जर तुमचा इमिटर करंट जास्त असेल तर तुमचा काय असणार आहे? त्याचं तुमचा UJT टर्न ऑन असणार आहे किंवा इमिटर करंट फ्लो होणार आहे. ओके. द इमिटर व्होल्टेज ऍट विच UJT टर्न्स ऑन इज कॉल्ड ॲज द पीक व्होल्टेज. म्हणजे ज्या व्होल्टेजला तुमचा UJT टर्न ऑन होणार आहे, बघा, ज्या व्होल्टेजला तुमचा UJT टर्न ऑन होणार आहे त्याला पीक व्होल्टेज म्हणायचं. and it is given as VP is equal to इटा इंटू VB प्लस VD. म्हणजे हे जे काय व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू इटा इंटू VB प्लस VD, दिस इज द व्हॅल्यू ऑफ VP. ही VP आहे, पीक व्हॅल्यू. ते लक्षात? म्हणजे तुमचा इमिटर करंट जर पीक व्हॅल्यू पेक्षा जर जास्त असेल तर तुमचा
युजेटी ऑन असणार आहे. जर त्यापेक्षा लेस असेल तर तुमचा युजेटी ऑफ असणार आहे. म्हणजे तुमचा युजेटी कधी ऑन होणार आहे? इटा इंटू व्हीबीबी प्लस व्हीडी ही जी काही इक्वेशनची व्हॅल्यू आहे एवढी असेल त्या व्हॅल्यूला तुमचा युजेटी टर्न ऑन होईल आणि त्यालाच पीक व्हॅल्यू म्हणायचं, पीक व्होल्टेज. समजले? हो सर. गर्ल्स मध्ये हो सर. हो सर. व्हीपी इज द पीक व्होल्टेज. आणि पीक व्होल्टेज म्हणजेच काय तर ज्या व्होल्टेजला तुमचा युजेटी टर्न ऑन होणार आहे त्या व्होल्टेजला काय म्हणायचं? पीक व्होल्टेज. त्या पीक व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे? इटा इंटू व्हीबीबी प्लस व्हीडी प्लस व्हीडी. म्हणजे पीक व्हॅल्यू पेक्षा जर तुमचा इमिटर करंट जास्त असेल त्यावेळेस तुमचा युजेटी ऑन होणार आहे. ओके. If the value of voltage is below पेक्षा असेल तर डायोड फील बायस तर साऊंड ब्रेक होतो. ब्रेक होते सर. आणि इमिटर करंट आई ब्रेक होते. आवाज येत नाही. 1 मिनिट. येतो का आवाज? आता येतोय सर. ओके. सगळ्यांना येतो का आवाज? हो सर. बिल असेल ओके. एक मिनिट. आवाज येतोय का? हो सर. आता येतो ना क्लिअर आवाज? हो सर. हा ओके. ओके. म्हणजे ज्यावेळेस तुमचे इमिटर करंट इज लेस दॅन व्हीपी असेल त्यावेळेस तुमचा डायोड काय असेल? ऑफ स्टेट मध्ये असेल. ओके. समजलंय का? वर्किंग समजलंय तुम्हाला? हो सर. ओके. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय सांगितलंय? तो वरचा पॅराग्राफ रिपीट करा. आवाज येत नव्हता मग. हा काय जे टर्न ऑन व्हायची जी काही कंडिशन होती की नाही, कधी ऑन होत होता आपलं युजेटी टर्न ऑन कधी होत होता? टर्न ऑन कधी होतं? युजेटी कधी टर्न ऑन होते? कधी होते? व्हेन इमिटर व्होल्टेज V is greater than eta VBB plus VD, then UJT is followed by and emitter current will start flowing. म्हणजे V is greater than VP कारण ही जी काय eta VBB plus VD आहे, eta VBB plus त्यालाच VP म्हटलेलं आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? हो सर. eta VBB plus VD म्हणजे काय हो? VP म्हणजे काय आहे? VE व्होल्टेज VE is greater than VP असेल तर तुमचं काय असणार आहे? ऑन असणार आहे. युजेटी काय असणार आहे? ऑन असणार आहे. युजेटी इज ऑन. आणि VE is less than VP असेल म्हणजे इमिटर व्होल्टेज is less than VP म्हणजे पीक व्होल्टेज असेल तर तुमचं युजेटी काय असेल? ऑफ स्टेट मध्ये असेल. काय असेल तुमचं युजेटी? ऑफ स्टेट मध्ये. ऑफ स्टेट मध्ये काय असेल त्यावेळेस? कारण तुमचा जो पण डायोड आहे ना, तो डायोड कनेक्ट केलेला डायोड, तो डायोड रिव्हर्स बायस मध्ये असेल. तो डायोड
रिव्हर्स बायस मध्ये असेल. आलं लक्षात का? असं त्यामुळे तुमचं इमिटर करंट फ्लो होणार नाही. त्याच्यामुळे तुमचा इमिटर करंट फ्लो होणार नाही. Why? Because of the emitter voltage is less than peak voltage, the diode is reverse bias. The diode is reverse bias. आणि त्यामुळे तुमचा इमिटर करंट फ्लो होणार नाही. तेच त्या पॅराग्राफ मध्ये सांगितलेलं आहे. त्या पॅराग्राफ मध्ये काय सांगितले? इफ द व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज इज बिलो VP, the diode will remain reverse bias and emitter current IE 0 and UJT is in off state. आले का लक्षात? समजलंय का? हो सर. समजलंय का नाही? समजलंय का मॅडम तुम्हाला? हो सर. सगळ्यांना समजलंय? बाकी व्हॉइस? हो सर. हो सर. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. द युजेटी कॅरेक्टरिस्टिक्स फिगर मध्ये वर दाखवले. तिथे काय सांगितलं? इमिटर व्होल्टेज इज ऑन वाय ऍक्सिस अँड इमिटर करंट इज ऑन एक्स ऍक्सिस. त्या फिगर मध्ये जर बघितलं तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, तर इमिटर व्होल्टेज वाय ऍक्सिस वरती दाखवले आणि इमिटर करंट एक्स ऍक्सिस वरती दाखवलेला आहे. If the emitter voltage is less than VP, the UJT is in off state. The UJT has 3 region. आता ते हे जे आहे ते वरती इथं सांगितलेलंच आहे. If the emitter voltage is less than peak voltage, then UJT off state मध्ये आहे. म्हणजे एका लास्ट पॅराग्राफ होता, त्या पॅराग्राफ मध्ये सांगितले ते सांगितले. त्याला 3 रिजन्स आहेत. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये 3 रिजन्स आहेत. The UJT has 3 regions. कुठले कुठले आहेत? कट ऑफ रिजन, निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन आणि सॅच्युरेशन रिजन. त्या तिन्ही रिजन्स मध्ये कसा आपला UJT वर्कआउट होतोय बघा. ड्युरिंग द कट ऑफ रिजन ओनली लिकेज करंट विल फ्लो as emitter voltage increases and reaches VP. म्हणजे आता पहिल्यांदा इथं कट ऑफ रिजन मध्ये काय सांगितलंय? ड्युरिंग द कट ऑफ रिजन ओनली लिकेज करंट विल फ्लो. जर तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स बघितले तर बघा, हा जो काही पॉइंट आहे की नाही, हा याच्यावरती तुमचा लिकेज करंट आहे. कुठून? इथून स्टार्ट झालाय तो इथपर्यंत. हा तुमचा इथपर्यंतचा जो रिजन आहे तो कट ऑफ रिजन आहे, VP पर्यंत. म्हणजे हा तुमचा कट ऑफ रिजन आहे. हा तुमचा निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन आहे, सॅच्युरेशन रिजन आहे. म्हणजे ह्या कट ऑफ रिजन मध्ये फक्त तुमचा लिकेज करंट फ्लो होतोय. लिकेज करंट आता उलटी डायग्राम आहे. तुम्ही म्हणणार इन्क्रीज होतंय. इन्क्रीज काय होतंय? व्होल्टेज इन्क्रीज होतोय, करंट इन्क्रीज होत नाही. करंट बघा, करंट फक्त थोडासा लिकेज करंट इथून इथपर्यंतच करंट तुमचा इन्क्रीज झालेला आहे. ते लक्षात. त्याच्यामध्ये तुमचा लिकेज करंट फ्लो होतोय. करंट ही उलटी डायग्राम आहे. लक्षात आहे का? इकडे करंट आहे, इकडे व्होल्टेज आहे. आधी आपला करंट हा असा फ्लो होत होता, इकडे असा, कारण इकडे व्होल्टेज होतं त्यावेळेस आणि इकडे करंट होता. आता इकडे व्होल्टेज आणि इकडे करंट आहे. त्या लक्षात कन्फ्युज करून घेणार. त्यामुळे हे असं येते, इकडे इन्क्रीज व्होल्टेज इन्क्रीज होतंय. आले लक्षात? आणि त्यामध्ये तुमचा लिकेज करंट फ्लो होतोय, फक्त स्मॉल करंट. कधी? कट ऑफ रिजन मध्ये. ज्या वेळेस तुमचं VP, हे जे काही VP आहे, त्या VP पेक्षा तुमचं VE व्होल्टेज जास्त असेल, म्हणजे सांगितलं असेल. जागडं खाणं झालं तिथं. काय सांगितलंय? इमिटर व्होल्टेज इन्क्रीजेस अँड रिचेस VP. म्हणजे ज्यावेळेस तुमचं इमिटर व्होल्टेज, हे जे काही इन्क्रीज झालेलं इमिटर व्होल्टेज आहे, इथं VP ला म्हणजे VP पर्यंत आलं तर त्यावेळेस UJT स्टार्ट्स कंडक्ट. त्यावेळेस तुमचा UJT काय होणार आहे? कंडक्ट होणार आहे किंवा ऑन होणार आहे. कधी? ज्यावेळेस, आता ही आपली ही आहे, तुम्हाला दाखवतो. कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे. इथून परत इकडे निगेटिव्ह होऊन परत अशी इन्क्रीज झालेली आहे.
ओके, आता वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस काढत नाही मी तर. हिथं तुमचा व्हीपी आहे, म्हणजे ते तुमचं व्होल्टेज इन्क्रीज होऊन व्हीपी पॉईंट पर्यंत जिथं आलेलं आहे त्या पॉइंटला तुमचा एससीआर ऑन होणार आहे, एससीआर नाही युजेटी तुमचा ऑन होणार आहे, तुमचं इमिटर करंट फ्लो होणार आहे. नंतर काय होतंय, देन विथ इन्क्रीज इन इमिटर करंट द इमिटर व्होल्टेज डिक्रीजेस. म्हणजे जसं जसं तुम्ही इमिटर करंट इन्क्रीज कराल, आता वाय ह्या एक्स ऍक्सिस वरती करंट आहे, म्हणजे इमिटर करंट परत इन्क्रीज होईल आणि तुमचा व्होल्टेज डिक्रीज होईल, व्होल्टेज डिक्रीज होईल. ती तुमचा युजेटी त्यावेळेस आपली एससीआर मध्ये तसंच होत होतं, तुमचं व्होल्टेज डिक्रीज व्हायचं आणि करंट इन्क्रीज व्हायचा. ते वाय ऍक्सिस वरती तुमचं करंट होता आणि एक्स ऍक्सिस होता. आता इथं उलट दिसतंय, कारण इकडे व्होल्टेज आहे आणि इकडे करंट आहे त्याच्यामुळे. ओके, with increasing emitter current, the emitter voltage decreases. The reduction in voltage across UJT is due to the reduction in resistance RB1. म्हणजे जो काय RB1 रेजिस्टन्स आहे त्या RB1 रेजिस्टन्सची व्हॅल्यू रिड्यूस होणार आहे, त्यामुळे तुमच्या RB1 चे अक्रॉस व्होल्टेज पण काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. तुमचं ते का रिडक्शन होणार आहे RB1 च्या रेजिस्टन्स मध्ये, का रिडक्शन होणार आहे, का बरं होत असेल रिडक्शन इन RB1? का बरं होत असेल RB1 मध्ये रिडक्शन? डायग्राम बघितली इक्विव्हॅलंट, इथं का बरं RB1 च्या व्हॅल्यू मध्ये का बरं रिडक्शन होत असेल? करंट इन्क्रीज होतो. करंट इन्क्रीज होतोय ना, लक्षात आहे का? करंट इन्क्रीज होतो, त्याच्यामुळे तुमची ही काय होते, डिक्रीज. आता आपण एक काम करूया, बाकीचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ, कारण नेक्स्ट लेक्चरची लिंक आलेली आहे वाटतं. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स रिपीट करू आपण नेक्स्ट लेक्चर, ठीक आहे? चालेल ना? ओके सर. हा, ही रिपीट करू आपण, कारण हे तेवढ्या वेळात होणार नाही, 15 मिनिटं लागतील त्याला, 15 मिनिटं, ते कारण तुमचं तिकडलं टाइम वेस्ट. ओके, ठीक आहे. एक मिनिट तुम्ही थांबायचं, मी सरांना विचारतो, इथं लेक्चर घेणार आहे, गुगल मीटची लिंक टाकली त्यांनी, तिथे घेतात का कुठे घेते विचारतो सरांना.